आपले कामकाज वेळच्या वेळी करणे अत्यंत महत्त्वाचे असून शाळेचे कामकाज सुरळीत आणि गुणवत्तेने चालण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने सतत जागृत राहणे गरजेचे आहे. सध्या काम उत्तम सुरू आहे आणि ते अधिक चांगल्या आणि प्रभावी पद्धतीने व्हावे यासाठी सर्वांनी अधिक लक्ष देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कामोठे येथे सहविचार सभेत केले. रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभाग कामोठे येथील विभागीय कार्यालयात गुरुवारी शाखा प्रमुख सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सभेत विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा सर्वंकष आढावा आणि भावी योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी गुणवत्ता कक्षांतर्गत रायगड विभागातील शाळांना उत्कृष्ट मार्गदर्शन करणाऱ्या गुणवंत शिक्षकांचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. आज फार छान निकाल आहेत तसे पाहायला गेले तर आपला रायगड विभाग आहे. आता पूर्वी 5वा विभाग रायगड असं म्हणायचं, आता गुणवत्तेत सुद्धा 5वा नाही. आपलं नाव परत पहिल्यांदा घेतलं जातं. पहिला नंबर असेल नसेल पण तरी पण आपण चांगल्या स्थितीमध्ये आता आलेले आहोत आणि चांगल्या रीतीने कामकाज चाललंय. हे अधिक चांगलं चालवण्याकरता आपण जास्त लक्ष देणं गरजेचं आहे आणि म्हणूनच संस्थेमध्ये सहविचार सभा वगैरे त्या ज्या गोष्टी आपण आहेत ना त्या वेळच्या घेतल्या जातात, विभागामध्ये घेतल्या जातात. त्या रायगड विभागाचा इन्स्टिट्यूट चांगला होता पण एका सोडून दोन त्या दोघांच्यामध्ये आपल्याला एकंदर त्यांचं आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे. आपल्याला जर का आपल्याला कामकाज राहिलं आणि इन्स्पेक्टर आपल्याला बोलले आता हे झालं नाही, आपल्याला राग म्हणायची कारण नाही. आपला ती सुधारली पाहिजे आहे, ताबडतोब दुरुस्ती करून घ्यायला पाहिजे आहे. आणि विद्यार्थी हुशार आहेत आपल्याकडचे. रायगड शिक्षण 8वीचं म्हणजे हे सगळ्या आपल्या जे आहेत ते चांगले आहेत. इतर परीक्षा ज्या आहेत आपल्या विद्यार्थी झाले आणि म्हणून गुणवंत शिक्षक गुणवंत विद्यार्थी त्यांचा आपण चांगल्या गुणगौरव करत आहोत आणि माझ्या हे अतिशय चांगली संधी आहे. या सभेला रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागीय अधिकारी मोहन कोंगेरे, सहाय्यक विभागीय अधिकारी विलास जगताप, लाईफ मेंबर प्रमोद कोळी, महेश पाटील यांच्यासह विविध शाळांचे प्रमुख, शिक्षक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्याध्यापक M.R. पाटील, उपशिक्षक A.P. पाटील, N.K. भगत, S.H. म्हात्रे, R.V. चिपळेकर, P.P. वाघोसकर, N.B. म्हात्रे, मुख्याध्यापक देवेंद्र पाटील, तुषार म्हात्रे, विद्याधर पाटील, महेश पाटील, केवल पाटील, ज्योत्स्ना पाटील, सुहास नाईक, अविनाश घरत, निवृत्ती प्रबळकर, शैलेश ठाकूर, बालाजी डाढाळे या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.